मुंबईच्या अनमूवेबल जी प्रॉपर्टीज आहेत त्याचं राजकारण आता महाराष्ट्रात मुंबईत केलं जाते. दुसरा एक अत्यंत महत्वाचा विषय गांभीर्याने घेणं गरजेचं आहे महाराष्ट्राच्या जनतेनं, तो म्हणजे आपल्या न्यायालयीन व्यवस्थेविषयी, ज्युडिशियरी विषयी. सत्कार करण्यात आला, ट्विट केलेलं. या देशाचे सुप्रीम कोर्टाचे सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश जस्टिस सूर्यकांत यांच्यासमोर गेल्या 3.5 वर्षापासून शिवसेना कोणाची, शिवसेनेचं चिन्ह कोणाचं, धनुष्यबाण कोणाचं, खरी शिवसेना कोणाची या संदर्भातला खटला जवळजवळ 3 वर्षापासून प्रलंबित त्यांच्या टेबलावर आहे. आणि हे महाशय तारखांवर तारखा देत आहेत, स्वतःच तारीख ठरवतात आणि स्वतःच 2-2 महिने तारीख पुढे ढकलतात. अशा पद्धतीनं घटनाबाह्य पद्धतीनं शिंदे गटानं 4 निवडणुका लढवल्या. आता परत 21 तारखेला त्यांनी फायनल हिअरिंगची तारीख दिली आणि ती त्यांनी ऐकली नाही, ती पुढे गेली. असे जस्टिस सूर्यकांत हे मुंबईला उतरले परवा. राजशिष्टाचारानुसार त्यांचं स्वागताला प्रोटोकॉलनुसार मुख्य सचिव जायला पाहिजे, प्रोटोकॉल अधिकारी त्या खात्याचे सचिव जायला पाहिजे, अधिकारी वर्ग जायला पाहिजे. आम्ही आमच्या आयुष्यात कधी बघितलं नाही की राजकारणी हे मुख्य न्यायाधीशांच्या स्वागताला एअरपोर्टला जाऊन थांबले आहेत. पण मी पाहिलं की ज्यांचा खटला, जे एक पार्टी आहेत शिवसेना विरुद्ध शिंदे, त्याच्यामध्ये हे एकनाथ शिंदे एक पार्टी ज्यांच्यासमोर खटला चालू आहे त्यांना पुष्पगुच्छ द्यायला विमानाच्या खाली उभे होते. तो हसत हसत जस्टिस सूर्यकांतने स्वीकारला. हे अत्यंत संविधानाच्या विरुद्ध घटनाबाह्य आणि अनैतिक आहे. हे अनैतिक आहे. ते असं कसं काय होऊ शकतं? त्यानंतर ताज लँडस्टँडमध्ये, ताज पॅलेसमध्ये, ताजमध्ये जस्टिस सूर्यकांत त्यांचा मुक्काम होता. तेव्हा त्यांच्या भेटीसाठी एकनाथ शिंदे बराच काळ तेथे उपस्थित होते, म्हणजे भेट मिळावी म्हणून. ज्यांचा खटला ज्या न्यायमूर्तीसमोर सुरू आहे त्यांना भेटणं, त्यांच्यावर राजकीय प्रभाव टाकणं, हे जर चालणार असेल तर या देशाच्या न्यायव्यवस्थेवरील उरला विश्वास उडून जाईल. आम्हाला तारखांवर तारखा का मिळतात आणि आम्हाला न्याय का मिळत नाही हे काल पुन्हा एकदा सिद्ध झालं. पुन्हा त्या न्यायमूर्तींचा सत्कार कोणी केला? तर त्या जे पार्टी आहेत या खटल्यामध्ये, अजित पवार आणि शिंदे. जस्टिस सूर्यकांतना काहीतरी वाटायला पाहिजे होतं की हे संविधानाच्या विरोधामध्ये, यांचा खटला माझ्यासमोर चालू आहे आणि मी त्यांच्याकडून सत्कार स्वीकारतोय. हा काय प्रकार आहे? जस्टिस सूर्यकांत हे जर संविधानाचे पहारेकरी असतील तर त्याने अशा प्रकारचं वर्तन करणं हे कोणत्याही नीतिमत्तेत बसत नाही. काल ते भाषणात काय म्हणाले जस्टिस सूर्यकांत? जस्टिस डिले is not only justice denied but justice destroyed. बरोबर? तुम्ही जस्टिस डिस्ट्रॉय केलात ना आमचा. अशा प्रकारे तुम्ही जो वारंवार शिवसेनेवरती अन्याय करताय बाळासाहेब ठाकरेंच्या, तुम्हीच सांगितलं जस्टिस डिस्ट्रॉय. मग जस्टिस डिस्ट्रॉयचं प्रायश्चित जस्टिस सूर्यकांत घेणार आहेत का? जस्टिस सूर्यकांतना भविष्यात राजकारणात यायचं माझी माहिती आहे, बरं. आणि त्यासाठी ते राजकीय पक्षांचे लागेबांधे ठेवतात. एखादा न्यायप्रिय न्यायमूर्ती असता तर त्यांनी एकनाथ शिंदेला तिथून किंवा अन्य राजकारणात तिथून हाकलून दिला असता.